तर आपण पाहतो सर्वांनी बसून घ्यायचे आता प्लीज आपण मॅचकडे लक्ष देऊया. आजच्या शेवटच्या पोलमधील खूप मोठं आपण पाहतोय नाव 2 संघ आपण पाहतोय. जे ताडोबा कलम विपक्ष शिवशक्ती कडाव आणि शिवशक्ती कडावसाठी सुवर्ण संधी असेल. चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. राजेंद्र शेठ पवाली साहेब यांच्याकडून हा पारितोषिक आहे. माननीय सदानंद गवली साहेब यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. जोरदार अपील आपण पाहतो या ठिकाणी. पंकज गोलंदाजी मार्क वरती आहे. स्ट्राईकला आहे तो फलंदाज विशाल प्रोखरकर. नॉन स्ट्राईकला आहे कल्पेश सालुंके बायकर मॅन आपण पाहतो नॉन स्ट्राईकला आहे. इथे पाहतो चांगलं शतरक्षण एसटीच्या पाठीमागे पाहतो. शॉर्ट फाइंडिजर मध्ये शतरक्षक आहे. राकेश ऐनकर कडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. इथे पाहतोय आपण चांगला चेंडू या ठिकाणी पाहिला जातोय. तर 1 बाउन्ससाठी आहे. सेकंड बाउन्ससाठी ओके. सर नाही आहे. जो पहिला बाउन्स होता तोच घेऊन नाही आहे. इथे पाहतोय अप्पर कट चेंडू पटवला थर्डमॅन झोनमध्ये. चेंडू सीमारेषे पलीकडे रस मिळतील 4. इथे आला चौकार. मित्रांनो थोडंसं आपण पाहतोय कारण शेवटची अंतिम रात्र आहे फायनलची रात्र. त्यामुळे पाहुण्यांची रेलचाल चालू राहील इथे. कारण शिवशाही ग्रुपचे जे चाहता वर्ग आणि त्यांच्या ग्रुप मेंबरचे काही मित्र परिवार आहेत त्यांची रेलचाल चालू झाली असल्या कारणाने थोडंसं मी थांबलो होतो. इथे
पहिलं षटक आपण पाहतो प्रगतीपथावरती आहे. आंतर टीम पुढे जाऊ नका. माझा कॉल थोडं एक 10 मिनिटं आंतर टीमला विनंती असेल, थोडं थांबा. चला, यंगस्टर क्रिकेट संघ आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचं. यंगस्टर क्रिकेट संघ ओके, चालेल. आपण पाहतोय थोड्याच वेळात आपण पाहतो भडवल संघ पण या ठिकाणी उपस्थित होईल. माझगाव संघ या ठिकाणी उपस्थित झाला आहे. तो राऊंड आपण पाहतो खेळवणार आहोत. पहिले इनिंगला आपण पाहतो या सुरुवात झाली. दुसरं षटक आपण पाहतो या ठिकाणी. दुसरं षटक या ठिकाणी चालू आहे. विशाल आपण पाहतोय या ठिकाणी माघारी परतील झटका या ठिकाणी दिला गेला आहे. तो शिवशक्ती कडाव संघाला आपण पाहतोय. पवली दादा यांच्याकडून आपण पाहतो नेहमीच संघाला पाठबळ दिलं जातं आणि त्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय. हे कडाव संघ खेळत असतो. आता जातोय मैदानावरती. अनेक वर्ष जशी सचिन सेहवाग, सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर जशी आपण पाहतो सलामीची जोडी अनेक वर्ष पाहिली, तशीच कडाव संघाकडून नेहमीच सलामीची जोडी पाहिलेली ती कल्पेश सालुंके आणि आपण पाहतोय कुशल गुराव. आता पाहतो वन डाऊनला मैदानावरती रवाना झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती. तर माझगाव टीम या ठिकाणी उपस्थित असेल तर व्यासपीठावरती या. आमचे डवालकर साहेब या ठिकाणी उपस्थित असतील. मारुती डवालकर साहेब यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या.
तर जाऊया आपण मैदानावरती. आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज तयार पंचाच्या डाव्या साईडने. इथे अप्पर शॉट आपण पाहायला गेलाय. चेंडूला चपटाक लगावले. चेंडू जाऊन पोहोचलाय तो सीमारेषे पलीकडे. वन बाउंस चेंडू सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे याला चौकार. कल्पेश साळुंकेच्या बॅटमधून आपण पाहतो हा महत्त्वपूर्ण चौकार. आज कर्जत तालुक्यातील महत्त्वाचे संघ जे पाहतो नेहमीच आघाडीच्या संघासमोर खेळत असतात. कर्जत नव्हे तर कर्जत तालुक्याच्या बाहेर जाऊन जे संघ खेळत असतात ते संघ तुम्हाला आज खेळताना दिसतील. धावसंख्या स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तर पडदा सोडा. रेलिंगला जास्त ढकलू नका मित्रांनो. इथे पाहतो चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वलन घेणारा चेंडू होता. डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतो आहे. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. जे ताडोबा कलम संघ आत्तापर्यंत शेतीमध्ये गोलंदाज करत दिसला. इथे चौकार जरूर आला होता पण नवनाथ आपण पाहिलं गेलं लाजवाब कामगिरी. आत्तापर्यंत सुंदर गोलंदाजी पाहतोय. कलम संघाकडून 20 धावा. एक फलंदाज बाद. विशाल पोखरकर बाद झालाय. माघारी परतलाय. अजूनही आपण पाहिलं गेलं आपण पाहतोय. धन्यवाद कृष्णादा घाटे यांचंही प्रेम आमच्यासाठी आलंय. मनापासून धन्यवाद सर्व शिवशाही ग्रुपचे हे मेंबर आपण पाहतोय. आपण आज दादा किती दिवस झाले बॅनर लावलेत आपण पण त्या बॅनरवरती षटकार येत नाहीये. पण आता खरं तर आपण पाहतोय. तर या सुरेश दादा या व्यासपीठावरती आपल्या मनापासून आधी स्वागत. केतन दादा या. माझगाव संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. सुरजी ढवळकर साहेब यांचं मनापासून हार्दिक स्वागत. दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. वीस सांगितले दादा. 20 3 वेळा सांगितले प्रसाद. आता काय करणार माईकचा आवाज येत नसेल तर आपण पाहतो या ठिकाणी ॲडव्होकेट नयन भालचंद्र मस्कर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले भडवळवरून. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. 20 धावा धावफलकावरती 10च्या सरासरीने 2 षटकामध्ये धावा आपण पाहिल्या गेले. एक फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहिला गेला. पंकज वैयक्तिक दुसरं सांगित तिसरं षटक. वडवळ बी संघाचे आपण पाहतो पाठीराखे ॲडव्होकेट नयन भालचंद्र मस्कर साहेब या आपण व्यासपीठावरती. इथे सुरेश शॉर्ट पिच चेंडू फुल सक्सेसफुल पॉवरफुल युजफुल ब्युटिफुल सिक्सर षटकार. षटकार आपण पाहतो या ठिकाणी ठोकला गेला. धावसंख्या 6 ने पुढे सरकते 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तो रोलिंग चेंडू आता पाहतो. 2 षटक समाप्त झाल्यानंतर रोलिंग चेंडूचा वापर या ठिकाणी केला जाईल. संजयजी राठोड साहेब मी विनंती करतो जाऊ नका कुठे. या दरम्यान सदानंद गवली साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. तिसरं षटक आपण पाहतो प्रगतीपथावरती. आपण पाहतो 6 धावा या तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती षटकार पाहिला गेला. पंकज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा शॉट चेंडू होता. पुन्हा एकदा उडवला चेंडूला. शतरक्षक पोहोचणार का त्या ठिकाणी. जरूर पोहोचला. अप्रतिम झेल रनिंग झेल पाहिलं गेलं. लाजवाब कामगिरी आपण पाहतो. योगेश होता त्या ठिकाणी. योगेश मध्ये सुंदर झेल पकडलाय आणि महत्वपूर्ण गडी टिपला गेल्या. पंकजने सांगितलं कितनी बार तेरे चलेगा बल्ला घुमेगी मेरी गेंद. बल्लेबाज कौशल बॅक टू पवेलियन. झटका क्रमांक दुसरा या ठिकाणी दिला गेला कडाव संघाला.
आज आपण पाहतो प्रेक्षक मायबाप बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व प्रेक्षकांचं सरपंच चषकमध्ये शिवशाही ग्रुपकडून मनापासून हार्दिक स्वागत. आणि तुम्हा सर्वांना एक गोड खुशखबर असेल, आयुवा जेलसाठी प्रेक्षकांसाठी आपण पाहतो 200 रुपयाचा पारितोषिक आहे शिवशाही ग्रुपकडून. आयुवा जेलसाठी 200 रुपये. या ठिकाणी पंकज पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवरती पंचाच्या डाव्या साईडने नवीन फलंदाज सेकंड डाऊनला कॅप्टन कुल अभि देवघरे आपण पाहतो मैदानात रवाना झालेत. धावसंख्या 26 या आकड्यावरती. दुसरा विकेट, तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आत्तापर्यंत या षटकातील आपण पाहतो 3 चेंडू झालेत, 26 धावा धावफलकावरती आहेत. इथे चांगला चेंडू पडल्यानंतर आपण पाहतो थोडं खालवर राहायला गेला. या मैदानात पाहिलं 2 साईडनी चेंडू अलग प्रकारचे असतात. जर आता जिथे स्ट्रायकर एंड जिथे चालू आहे त्या एंडनी जर पाहिलं गेलं, त्या एंडला जर जेव्हा फलंदाजी करत असतो तेव्हा चेंडू उचली घेत असतो. आणि जर नॉनस्ट्राईक एंडला जिथे राजेश भोईसर पंच आहेत त्या एंडला जेव्हाही फलंदाजी चालू असते तिथे चेंडू खालवर येत असतो, तिथे चेंडू नेहमीच वलन घेत असतो. तसेच कोलारे गावचे कोण ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. तसेच कोलारे ग्रामपंचायत आणि पिंपलोली ग्रामपंचायतमधून जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित, आजी माजी सदस्य, आजी माजी सरपंच, आजी माजी आपण पाहतो शिक्षक, त्याचबरोबर शैक्षणिक राजकीय घडामोडीतील आपण पाहतोय. तर आपण पाहतो जे पदाधिकारी असतील त्यांचं मनापासून अधिक स्वागत. इथे पाहतो आपण पाहतो सुरेख चेंडू. तर रोहिदासजी हजारे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. रोहिदासजी हजारे आपण व्यासपीठावरती या. बडवा बी प्लसचा कॅप्टन आपण या आयोजकांना संपर्क साधायचा लगेच या व्यासपीठावरती. बडवा बी प्लसचा कॅप्टन आपण व्यासपीठाकडे यायचे. शुभम गवली आपण व्यासपीठावरती यायचे. शुभमजी गवली यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. आणि या दरम्यान पाहतो पुन्हा एकदा षटकाला सुरुवात झाली. षटक क्रमांक 4 या ठिकाणी पाहतो लगातार 2 चेंडू आपण पाहतोय निर्धाव या ठिकाणी. अकाचा पुढचा चेंडू कव्हर पॉइंट मध्ये चेंडू उडवला. शतरक्षक त्या ठिकाणी आहे, चुकी केले त्या शतरक्षकांनी त्या ठिकाणी. आणि झेल सोडलंय कोणाचं तर कल्पेश सालुंकेचा झेल आरामात झेल होता. एक पाय पुढे केला, बोलतात ना ढोप्पा टेकून स्माइल के साथ फोटो खींच. तो फोटो खींचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहतो झेल ड्रॉप केले. त्याला आता डायरेक्ट पुढे बोलवलं. तर एक ढोपा आपण पाहतो त्याने पुढे टेकला. त्यानंतर आपण पाहतो झेल ड्रॉप झालाय. या दरम्यान 2 धावा. या दरम्यान विजयजी गोमर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी
विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं. पुन्हा एकदा बराच काल चेंडू हवेमध्ये, इथे चुकीने बघा क्षेत्ररक्षक बदललं आणि त्यानंतर आपण पाहतो विकेट घेतला. पंकज त्या जागी गेला होता आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका फटकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, पण चेंडू बराच काल हवेमध्ये होता. इथे अंदाज चुकला, नशीब हुकला कडाव संघ आणि कल्पेश सालुंके या दरम्यान पाहतोय या ठिकाणी संजयजी तरे शिवसेना आपण पाहतोय विभाग प्रमुख दैवली पंचायत समिती. त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं फटाक्यांचे होलसेल विक्रेते म्हणून संजय तरे, त्याचबरोबर LIC एजंट म्हणून त्यांचे कार्यरत आहेत. त्यांचंही या व्यासपीठावरती मनापासून हार्दिक स्वागत. तर 4 चेंडू आपण आत्तावर पाहिलं गेले. या अगोदर दुहेरी धाव होती 4 चेंडूमध्ये फक्त. आणि खऱ्या अर्थाने अभि देवगरेने आम्हाला सांगितलं आहे कुठेतरी या कर्जत तालुक्यामध्ये फक्त बाहेर जाऊन चांगली कामगिरी करत असतात. कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये सध्या तरी बॅड पॅचमध्ये दिसतोय कडाव संघ. इथे ओरपीत संघ आपण पाहतोय डिफेक्स्टा कव्हा रिझर्वमध्ये चेंडू जाऊन पोहोचला. क्रॅकिंग शॉट, चेंडू सीमारेषे पलीकडे जमिनीला गरगलत चेंडू निघाला 4 धावेसाठी हा चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड आमचे स्कोरर मित्र नवनाथ आम्हाला सांगतात 32 धावा आहे स्कोर कार्ड वरती. या दरम्यान आम्ही पाहतोय जगदीश दादा क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित झालाय, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि ज्यांची आतुरतेने आम्ही वाट पाहत होतो ते हिंदीची मुलतानी तोप आमचे प्रकाशजी पाटील सर, आमचे समालोचक. कारण मी रात्रीपासून सांगितलं समालोचक येतात, कधी येतात त्यांची आतुरतेने वाट पाहत होतो आहे. आणि प्रकाशजी पाटील सर माझगाव संघ आलेत आणि प्रकाशजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. जरूर प्रकाश सर ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, एक संदेश समालोचक आहेत. आणि खऱ्या अर्थाने दादा आमच्या लाईफमधली पहिली टुर्नामेंट आम्ही 25 घंटेची टुर्नामेंट केली होती ती माझगावला. आणि खऱ्या अर्थाने सुरेश दादा ढवळकर यांनी त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. मच्छिंद्र पाटील यांचा बड्डे तो सेलिब्रेशन पाहिलं होतं आणि मारुती ढवळकर साहेब यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आम्ही पाहिली होती. त्या स्पर्धा खऱ्या अर्थाने एक अफलातून स्पर्धा. आणि तेच संघ आपण पाहतोय खऱ्या अर्थाने माझगाव संघ वाकतच्या मैदानावरती खेळताना दिसला आणि आज तो संघ पुन्हा एकदा या मैदानावरती खेळताना दिसेल. हरेश कराले या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो हरेश कराले आपण व्यासपीठावरती यायचे. शेवटचा ना अंतिम षटक आपण या ठिकाणी पाहतोय. 32 धावा धावफलकावरती लागले गेलेत. 3 विकेटचं पतन आपण या ठिकाणी पाहतोय. 8च्या सरासरीने आत्तापर्यंत धावा कुठल्या गेल्यात. इथे कुठे 15+ धावा बनवाव्या लागतील. अभि देवगरे आणि त्यांच्यासोबत फलंदाजे उल्केश गुरव आपण पाहतोय. हरेश करायला आपण व्यासपीठावरती यायचे. भीमारचा मारा त्याला नाही थारा, चेंडू फेकला सीमारेषा पार. 6 धावेसाठी येतोय A1 क्वालिटीचा हा यूज हँड्स अ ब्युटिफुल सिक्सर षटकार. थँक्यू जी मास्टर, धन्यवाद डीजे मास्टर. चेंडू पुरवला जाईल त्या ठिकाणी. या दरम्यान गमन दादा आमचे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. या दादा आपल्या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत. आपण या ठिकाणी पाहतो नो चेंडू त्यावरती षटकाराला. यानंतर आपण पाहतोय सरपंच चषकाची एक गुड न्यूज
उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू आपण पाहतोय. तात्पराजी गोडविंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. दादा विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपल्या मनापासून अधिक स्वागत. त्याचबरोबर आमचे दत्ता या ठिकाणी उपस्थित आता या आपण व्यासपीठावरती. फ्री हिटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. समोर असेल अभि देवगरे. इथे वाहतो फ्री हिटचा चेंडू पाहिला गेला. दत्ता या आपण आपलंही मनापासून अधिक स्वागत. रोशन डारे यांच्याकडून प्रत्येक विकेटला 100 रुपयाचा पारितोषिक असेल. गोलंदाजाला शेवटचं षटक आहे. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या स्कोर कार्ड 39, 39 लॉस फॉर 3 विकेट. शिवशक्ती कडाव टीम अगेन्स्ट जे ताडोबा कलम टीम. तर पुन्हा एकदा आपण पाहतो बॅटची एक नॉर्मल एज घेतली गेली. टोला चेंडू लागला. एसटीच्या पाठीमागे कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद. आणखीन एक झटका दिला गेला आहे तो शिवशक्ती कडाव संघाला. आपण पाहतोय कष्टबळी केलं. साहिलला केपीएल मध्ये पाहिलं गेलं. नाव उंचवणारा साहिल आणि विक्रांत या जोडीला कोण विसरणार. केपीएल मध्ये हाहाकार माजवल्या जोडीने. इथे चांगला फटका. शतरक्षक तयार होता. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मधून क्रॅकिंग शॉट. तिथे चांगलं शतरक्षण आपण त्या ठिकाणी पाहतोय. सुंदर कव्हर केलं गेला चेंडूला. चितेके चपलाने चेंडू होती झडप मारली. 2 धावा आपण पाहतो या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्यात आणि 2 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजून या षटकातील आपण पाहतो 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्यानंतर आपण पाहतोय हा दुसरा बीमर या ठिकाणी फेकण्यात आला. इथे गोलंदाज चेंज केला जाईल, बदलला जाईल. या गोलंदाजाला गोलंदाजीपासून आता रोखलं जाईल. 2 बीमर आपण पाहिलं गेले या गोलंदाजाने फेकले. इथे आल्या 2 धावा प्लस आपण पाहतो नोची धाव. 3 धावा घेण्यात आल्या. धावसंख्या स्कोर कार्ड 44 धावा, 4 विकेट, 4 षटक, 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. यानंतर पुन्हा एकदा सरपंच शशकाची टॅगलाईन. पुन्हा एकदा गुड न्यूज. एबीपी माझाची टॅगलाईन ज्याला म्हटलं जात आहे. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू. आयुष्याची भागदौड जर ठेवायची असेल आणि घरच्यांसाठी काहीतरी करायचं असेल तर खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये एक चांगलं काम करा. आपली LIC पॉलिसी जरूर खोला. संजयजी तरे LIC एजंट या ठिकाणी उपस्थित आहेत बघा. LIC पॉलिसी जरुरी आहे आणि ज्यांनाही खोलायची असेल संजयजी तरे यांच्याशी आपण संपर्क साधा. आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी या आयुष्याच्या उज्ज्वलासाठी LICची गरज आहे. इथे पाहतोय प्रसाद आलाय. प्रसादला पाहिलं गेलं तर केदार जाधव जसा भारतीय संघामध्ये गोलंदाजी करायचा त्याचप्रमाणे आपण पाहतोय या ठिकाणी प्रसाद बदे संघाचा अष्टपैलू खेळाडू आपण पाहतो या ठिकाणी सज्ज झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड 45, 3 चेंडूसाठी आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज.
इथे पुन्हा एकदा फुल लेन चेंडू चेंडू फेकला सीमा रेखा पार 6 धावेसाठी येतोय हाय यूज हँड्स अ ब्युटिफुल सिक्सर षटकार. जे धावसंख्या थांबवली होती धावसंख्या आपण पाहतो पुढे सरकली जाते. या षटकाराने ती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 51 या आकड्यावरती. मी म्हटलं होतं पहिल्या 4 षटकामध्ये 32 होत्या, किमान 15 प्लस धावा यायला पाहिजेत आणि इथे आपण पाहतो धावा या ठिकाणी बनवताना दिसला. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आपण पाहतोय उल्केश आणि त्याच्यासोबत साहिल ही जोडी मैदानावरती आहे. आघाडीच्या फलंदाजांनी ती कूचकमती फलंदाजी केली, पण इथे आपण पाहतो युवा सितारे अजून मनीष आपण पाहतोय मैदानावरती जाणं बाकी आहे आणि हे युवा सितारे आपण पाहतो जे नेहमी प्रॅक्टिसमध्ये आहेत ते चांगली कामगिरी करतात. इथे थोडा खालवर टप्पा राहिला. एक धाव पूर्ण. उल्केश दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न करतोय आणि इथे आपण पाहतो वाईड थ्रो आहे आणि 2 धावा आपण पाहतो या ठिकाणी घेण्यात आल्यात. या 2 धाव्याने आपण पाहतोय सर किती धावा द्या 2च आहेत ना. ओके शेवटचा चेंडू आहे आणि इथे पाहायला गेला शेवटचा चेंडू या ठिकाणी पाहतोय थोडासा शरीरभेदक चेंडू दिसला गेला. डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 54 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. ते जय ताडोबा कलम संघाला यानंतर टॉस केला जाईल. आपण पाहतोय इथे 2 संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहतो बडवळ बी प्लस विपक्ष रिहान 11 माझगाव या 2 संघादरम्यान टॉस केला जाईल. हेलो हेलो. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर संदीप सर. टॉस तो किया जाएगा लेकिन उससे पहले देखिए पर रसायन विभाग के देखिए हमारे प्रकाश पाटिल सर देखिए यहाँ पर जुड़ेंगे अगले मैच में साथ में. भलाई उनके घर की टीम खेलेगी लेकिन कोई बात नहीं, हम आपके साथ जुड़े रहेंगे यहाँ से. हमने कौन सी सजा किया भाई, गुनाह किया है. और बतौर कॉमेंटेटर देखिए ये तो जरूर टॉस करून घेऊया आपण या ठिकाणी. आत्मारामजी गोडविंद साहेबांना विनंती करतो या आपल्या शुभास्ते नाणेफेकचा कौल या ठिकाणी करूया जिथे जोडले जातील रिहान 11 गावदेवी माझगाव संघ विपक्ष बडवळ बी प्लस. या समीर या सुरेश सर आपल्या या केतन आपण टॉस या ठिकाणी करूया. सामाजिक कार्यकर्ते युवकाचे प्रेरणास्थान 40 प्लसचे खेळाडू आत्मारामजी गोडविंद साहेब सायली फार्म हाऊसचे ओनर यांच्या शुभास्ते हा टॉस या ठिकाणी केला जातोय. टॉस आपण पाहतोय या ठिकाणी गावदेवी बडवळ बडवळ बी प्लस आपण पाहतो क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. जरूर प्रश्नोत्तर केलं जाणार नाही कारण पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे मला. तो चलिए संदीप सर तुरंत सम्मान करके लीजिए. मैच बड़ा है, सेकेंड इनिंग का मैच पे पहुंचना बहुत जरूरी है यहाँ पर. जरूर जरूर सर. एक सिर्फ 5 मिनट मेरे लिए बस. चला सदानंद गवली साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी आयोजक कमिटी मेंबरला विनंती करतो आपण लगेच इथे या स्वागत कक्षामध्ये या. आपण थोडा वेळ आहे आपल्याकडे त्यामध्ये आपण पाहतोय सदानंद गवली साहेब यांचं आपण स्वागत केलं जाईल.
सदानंद गवली साहेब यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्याचबरोबर आमचे राजेजी विर्ले दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जाईल. यानंतर राजेजी विर्ले सर यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. कलम संघाचे बॅट्समन इथे समोर यायचे, इथे बॉल चॉईस केला जाईल. राजेजी विर्ले सर यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्याचबरोबर दत्तादा शेलके या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. दत्तादा शेलके, अतिथी देवो भव भारतीय संस्कृती म्हटली जाते. आज जरूर धावतं घ्यावं लागेल आपल्याला, कारण फायनलची रात्र, अंतिम रात्र. प्रेक्षक मायबापाला ते समालोचन ऐकायचे, ती कॉमेंट्री ऐकायची. बाबूशाह या ठिकाणी आहे, खऱ्या अर्थाने पाहतोय. अनेक मान्यवर या ठिकाणी येत राहतील, सर्वांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. दत्तादा शेलके यांचं या ठिकाणी स्वागत होतोय. त्याचबरोबर गजानन फुलावरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. माननीय गजानन फुलावरे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं. या दरम्यान त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो पहिल्या रात्री ऐवा जेलसाठी घड्याळ आणि या स्पर्धेसाठी उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी कूलर देण्यात आले. ते आमचे संतोषजी इसलके साहेब आणि यांच्याकडून. आणि पुढच्या वर्षी स्पर्धा ही 2 लाखाची असेल आणि त्या टायमाला संतोषजी इसलके साहेब यांच्याकडून 2 कूलर असतील ऐवा जेलसाठी. तर या टायमाने आपण पाहतो हरेशजी कराले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत केलं जाईल. हरेशजी कराले यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. त्याचबरोबर जगदीशजी क्षीरसागर जे वरिष्ठ सिनियर प्लेयर आहेत बकरीच्या वाड्या संघाचे आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं खूप मोठं सहयोग साथ आहे आम्हाला, ते जगदीशजी क्षीरसागर यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. तर जरूर आपण पाहतोय गमन दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, दादांचं पण या ठिकाणी स्वागत केलं जाईल. यानंतर जगदीशजी क्षीरसागर यांचं स्वागत केलं जाईल. त्यानंतर गमनजी दादा यांचं आपण पाहतोय, यातील स्वागत केलं जातोय. त्याचबरोबर किशोरजी क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित आहेत, किशोरदादा क्षीरसागर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्याचबरोबर मनोजजी गोरे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. किशोरजी क्षीरसागर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्याचबरोबर राकेशजी झोमटे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. राकेशजी झोमटे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी आपण पाहतोय स्वागत केलं जाईल. त्याचबरोबर आपण पाहतो आमचे परम मित्र, लहानपणापासून आम्ही नेहमीच एकत्र साथ त्यांची लाभली गेली, ते संजयजी तरे दादा. खऱ्या अर्थाने आम्ही नेहमीच एकत्र राहिलो. शिवसेना विभागाध्यक्ष आपण पाहतोय दवेली पंचायत समिती, आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं नेहमीच त्यांची साथ आम्हाला लाभते. LICचे एक कार्यरत सदस्य ते आहेत आणि या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. तुषार विर्ले या ठिकाणी उपस्थित आहे, त्याचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. तो चलिए बात करेंगे टारगेट. देखिए बहुत बड़ी टारगेट यहाँ पर 54 रनों का टारगेट है, और जैसे समय वक्त रहेगा यहाँ पर सम्मान चलता रहेगा निश्चित रूप से. हमारे पूरे मैनेजमेंट देखिए, पूरी अध्यक्ष टीम यहाँ पर जुड़ी, यहाँ पर मेहमानों के भी सम्मान होना बहुत जरूरी है. और पहला गेंद देखिए ऑफ स्टंप लाइन पकड़े थे, लेकिन थोड़ा सा काफ़ी बाहर था. राजपुर से देखिए इनका इशारा आता हुआ वाइड इजाफा. देखिए यहाँ पर 54 की टारगेट बात करेंगे ना, यहाँ पर संदीप सर ये टारगेट कुछ कहा नहीं जा सकता है. प्रशांत सर भी देखिए जुड़े हैं, कहते हैं ना अक्सर रात में फूल को भी पता नहीं होता है सुबह होते ही मंदिर जाना या कब्रिस्तान जाना है, कहाँ ये मैच पहुंचेगा ये कहना बड़ा कठिन है. कोई भी किसी से कम नहीं आज के दौर पर. ये देखिए काफी बाहर रखा था भाई, यहाँ से दूर से खेल गए, बड़ी गैप थी, यहाँ से पूरी तरह से फायदा लेते हुए यहाँ से ये थी जंग की ऐलान चौके के साथ. जरूर आपण पाहतोय मंथन संतोष इसालगे यांच्याकडून पण बघा शिवशाही ग्रुपकडून ऐवा जेलसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे, पण आता याला जॉईंट झालेत.
ते मंथनजी संतोषी सलगे साहेब यांच्याकडून पण आयवा जेलसाठी 200 रुपये आहेत. म्हणजे प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी, एक जेल पकडा 400 रुपये मिलवा. बहुत बढ़िया, देखिए पर अपने आप को कंट्रोल में रखे, खास करके बैटर से धीरज जोशी. देखिए अब थोड़ा सा देखिए खेमा में आई होगी खुशी. पहला गेंद देखिए वाइड और उसके बाद देखिए चौका. टीम का स्कोर देखिए 5 रन तैयार. और इस बार देखिए थोड़ा एक क्रॉस द लाइन, बल्ले का मुंह जल्दी बंद कर लिया पर पुल लेन था, एकदम से लेन को आगे रखा था. और पिछला जो गेंद था लेन छोटा था और काफी बाहर था. यहाँ से कितना बढ़िया देखिए, कितना जिंदगी में कुछ पाना है ना, सिर्फ तरीका बदलो, इरादा नहीं. यहाँ से संदीप गायकवाड़ सर देखिए बात करेंगे इस विभाग की. देखिए बुलंद आवाज प्रशांत सर देखिए रसायन देखिए. मैं हूँ बाबू शाह पनवेल एमआईडीसी तलोजा. ओ ये चले ऊंचाई पर, ये क्या लंबाई लेकर जाएगा भाई यहाँ से. हाँ लंबाई भी देखिए यहाँ से लेता हुआ, यहाँ से हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई और गेंद को छक्के के लिए उड़ाई. तिथे फक्त रेलिंग पार करून जाऊ नका, एखाद्या खेळाडूला दुखापत होऊ शकते. म्हणून मी नेहमी सांगतो रेलिंग पासून थोडे दूर उभे राहा, दूर बसा जरा, रेलिंग वरती जोर लावू नका. क्या बात है, अच्छे रिजल्ट के लिए कहते हैं ना, बातों से नहीं रातों से लड़ना पड़ता है यहाँ से. तो यहाँ देखिए बैटर ने यहाँ पर छक्के लगाने के साथ साथ टीम का स्कोर को देखिए पहुंचा दिया 11 रन से. बहुत बढ़िया देखिए बात करेंगे ध्रुव एंटरप्राइजेस है. शिव शक्ति कड़ाउट टीम का आ जाए तो एक्सप्रेस अनुभव टीम है, लेकिन उनके सामने भी देखिए उतनी ताकतवर टीम देखिए बात करेंगे जय ताड़वा कलम टीम देखिए यहाँ से. और इस बार देखिए बल्ला जल्दी ले लिया, स्लोर गेंद था, नकल गेंद था. यहाँ से भाई कहते ना नकल के लिए अकल की जरूरत होती है, और अकलमंदी से काम लेते हुए गेंदबाज नितू माली देखिए यहाँ से. थोड़ा दबाव रहेगा, शुरुआत से देखिए दबाव बनाए, दर्शक देखिए खचाखच लगभग 11,000 से ज्यादा एक सनसनी मुकाबला की देखिए आनंद लेते हुए सरपंच ट्रॉफी देखिए बात करेंगे यहाँ से. बड़े धूमधाम से जिसका आगाज हुआ, आप देखते हैं आज अंजाम है भाई यहाँ से. ये चलिए फुल लेन था यहाँ पर देखिए, काउ करना तैनात है यहाँ पर, मिडोन अंदर रखा गया यहाँ पर. और जब तक देखिए गेंद वापस लौट जाता तब तक देखिए 1 रन आता हुआ यहाँ पर. सिंगल के साथ साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा यहाँ से 12 रन, जहां पर देखिए 54 का टारगेट है यहाँ से. कहते ना तरक्कियों की दौड़ में उसी का जोर चल गया, बना के जिसने रास्ता भीड़ से निकल गया. देखते हैं क्या रास्ता यहाँ पर बनाकर निकल पाएंगे यहाँ पर धीरज जोशी, या कांटे बंद कर उभरेंगे गेंदबाज अभी देवगौरे की कप्तानी. देखिए थोड़ा सा फील्ड में बदलाव किया गया यहाँ पर, मिडॉन को हटाकर देखिए स्लिम मिड विकेट रखा गया. नहीं यहाँ पर लेफ्ट हैंड बैटर है भाई, यहाँ पर इनके लिए लॉन्ग ऑफ रखा गया है. और एक फील्डर देखते हैं बाउंड्री लाइन पर, कहाँ है भाई मिड विकेट्स. और ताकत जोर लगाना चाहते थे, फुल लेंथ था एकदम से देखिए यहाँ पर. और क्रिकेट का दस्तूर तो यही है भाई यहाँ पर, कहते ना दुनिया माने जोरों का, कोई ना माने कमजोरों का. पहला 3 गेंद के पर बल्लेबाज लगाया जोर है, और वापस 3 गेंद में देखिए गेंदबाज लगाया जोर है. और टीम का स्कोर देखिए पहुंचा है 12 रन से. लेकिन अभी भी पिक्चर बाकी है दोस्तों, 24 गेंद आना बाकी है यहाँ पर. 24 गेंद देखिए 42 की जरूरत है. क्या कसमकस मुकाबला. कहते ना खेल जिंदगी का हो या खेल क्रिकेट का हो, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला थोड़ा टक्कर का हो. चलेंगे थोड़ा डीजे के पास, डीजे भी बड़ा रंग में है. साहिल 12 यहाँ पर 24 गेंद देखिए 42 की जरूरत है. क्या बात है, धन्यवाद. रिकॉर्ड ब्रेक देखिए डीजे बता रहे हैं. डीजे देखिए बात करेंगे ना, मोहब्बत में दिल टूटता है, लेकिन मेहनत में रिकॉर्ड टूटता है. मेहनत करना होगा यहाँ से अगर रिकॉर्ड तोड़ना है. मोहब्बत में सिर्फ दिल टूटता है. 12 रन देखिए बना है. अभी भी देखिए बात करेंगे 42 की जरूरत है यहाँ से. केटीसी लाइव देखिए करजट टेनिस क्रिकेट, क्या बढ़िया क्लियरिटी क्वालिटी देखिए अपडेट लाजवाब भाई. बेल बटन को दबाते रहिए, सब्सक्राइब करते रहिए और ताज़ा अपडेट लेते रहिए. यहाँ पर प्रशांत सर हमारे साथ जुड़ चुके हैं नीचे से, इनके साथ चर्चा गुफ्तगू करेंगे यहाँ से. अभी भी देखिए 24 गेंद है. और यह चले सीधा खेला यहाँ से, बड़ा हिट यहाँ से देखिए AK-47 चरण.
ये सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, ना तो और धीरज जोशी ने बता दिया भाई कि मैं छोटा मोटा मामूली सांप नहीं हूं भाई, अजगर दस्ता नहीं निकालता हूं। लेकिन सामने भी देखिए उतना बड़ा गेंदबाज है प्रकाश सर। खेल क्रिकेट का हो या खेल मोहब्बत की हो या खेल अपनी जिंदगी की हो, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाली टक्कर की हो। और ये टक्कर मुकाबला चलता हुआ अभी भी देखिए, बात करेंगे जीत के लिए। यहां से 36 की जरूरत है और जड़ में रखते हुए यहां से क्या बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं धीरज जोशी। देखिए पहला गेंद को छक्के धागे और उसके बाद देखिए दूसरा लगाते हुए प्रकाश सर, धीरज ने बता दिया भाई यहां से कि मुझे बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना आता है। एक बड़ी खिलाड़ी की पहचान, पहले छक्के लगाए उसके बाद डबल। कहते ना वल से ज्यादा कभी कभी बुद्धि का इस्तेमाल करो। वल हमेशा आपको लड़ना सिखाता है और बुद्धि हमेशा आपको जीतना सिखाता है। बंदूक से नहीं काम चलते, गिटार बजाकर भी पटा सकते हो ना। तो वही काम कर रहे हैं बैटर यहां से। स्लोअर गेंद था, पल्ले का फेस खोल दिया, प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया और 2 ओवर में एकदम से गेम बदल गया। और अंपायर का डिसीजन देखिए आता हुआ यहां से भाई कि झलक भी था और फलक भी था। ये बैटर ही कुछ अलग ही था भाई। यहां पर धीरज जोशी के बल्ले से 6 रन। क्या बात है, क्या बात है। नवनाथ दादा बांगरे देखिए पूरी तरह से जोर लगाए। अंपायर क्या चाहिए, बॉल पुरानी गेंद पहुंचे। प्रकाश सर क्या कहना चाहोगे, पर समीकरण देखिए लगातार बदलता जा रहा है। 14 रन देखिए यहां से आ चुका है, यहां से इस 3 गेंद के ऊपर। और अभी थोड़ा सा कठिन क्योंकि टीम का स्कोर देखिए 26। प्रकाश सर क्या लगता है आपको यहां पर जिस तरह से रन बनाए, यहां पर 54 के टारगेट और 26 रन आ चुका है। चलिए प्रकाश सर देखिए हमारे साथ जुड़े। प्रकाश सर क्या लगता है ये मुकाबला क्या बचा पाएंगे गेंदबाज या बल्लेबाज जिस तरह से हावी हो रहे हैं धीरज जोशी? जी हाँ बाबू मुशाहिद सर, एक बुलंद तोफ कॉमेंट्री की मेरे साथ उनके साथ मैं जुड़ चुका हूँ इस समय। और देखिए शॉट ऑफ लाइन गेंद क्या जबरदस्त तेज तर्रार गेंद थी, निकली कानों से सुंग आवाज करके आपके भाषा में और सीधा विकेट कीपर के दस्तानों में। नहीं सही बताया यहाँ पर, लेकिन थोड़ा सा देखिए बैटर अंपायर को शक की नजर से देख रहे थे। थोड़ा तीखा बाउंसर था। कहते ना सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर, और गेंद कंधों के ऊपर जाए तो तीखा बाउंसर। लेकिन यहाँ तीखा बिरयानी खाई है हमारे अखिल भाई की। और ये देखे उसके बाद कमबैक देखिए यहाँ से। प्रशांत सर सही बताए, हर इंसान अपनी जिंदगी में हीरो है। कोई अपनी अदा से तो कोई अपनी कला से, कोई अच्छी खाना बना कर तो कोई अच्छा खाना खिला कर देखे। और मुकाबला में देखिए सनसनी मची हुई है। स्कोर देखिए अभी भी देखिए 26 पर रुका है, यानी जीत के लिए देखिए अभी भी बात करेंगे ना 28 की जरूरत है। यहाँ से 28 रनों की जरूरत है। लगातार समीकरण बदलता जा रहे हैं। और कुशल गौरव देखिए ओ गेम में वापस लौटे भाई यहाँ से। पहला 3 तेरा और वापस 3 मेरा भाई यहाँ से। क्रिकेट का दस्तूर तो यही है भाई, तू शेर है तो मैं बब्बर शेर हूं। आने वाला प्रकाश सिर बात करेंगे यहाँ से। 12 गेंद बचाए और जीत के लिए 26 की जरूरत है। क्या लग रहा है मुकाबला जिस तरह से चल रहा है? मुकाबला तो ये टाइट होने वाला है, ये जरूर एक अच्छी क्रिकेट की मेजबानी मिलने वाली है सभी दर्शकों को। और इस पे तड़का लगेगा बाबू मोशाई के कॉमेंट्री का। पहले देखते हैं हमारे, पहले चलते हैं थोड़ा सा डीजे की तरफ, क्योंकि घायल तो यहाँ हर कोई परिंदा है, जो फिर से उड़ सका वही जिंदा है। आने वाला 12 गेंद 26 की जरूरत है। वारा चेंडू माफी चाहेंगे 28 पेशर है 26 यहाँ पर देखिए बना है। 28 की जरूरत है, 12 गेंद चलेंगे यहाँ पर। नहीं डीजे थोड़ा रुक जाइए यहाँ पर। हम मैच देखिए, क्राउड देखिए मैदान के चारों तरफ। ओ हो क्या सनसनी मुकाबला चलता हुआ यहाँ से। 18 गेंद देखिए यहाँ से। कंफ्यूज हो गए भाई। 18 गेंद देखिए बात करेंगे यहाँ से। 28 की जरूरत। मैच 5 ओवर का, पिछला मैच 4 ओवर का था। चलिए यहाँ पर 5-4 का कॉम्बिनेशन चल रहा है, यानी सेकेंड राउंड 4 ओवर। फ्रेश मुकाबला देखिए 5 ओवर यहाँ से। और क्राउड देखिए एकदम से खचाखच यहाँ से। लेकिन बहुत बढ़िया बल्लेबाजी। लेकिन देखते हैं ये साझेदारी क्या तोड़ पाएंगे, क्योंकि अभी तक देखिए बल्लेबाजी में हम देख सकते हैं यहाँ से पंकज पदे देखिए और उनके साथ धीरज जोशी देखिए यहाँ से। आने वाला 18 गेंद शेष है यहाँ से। और जीत के लिए देखिए 28 की जरूरत है। क्या बढ़िया देखिए कमाल का कमबैक दिखाते हुए यहाँ से। डर से डरोगे तो आगे कैसे बढ़ोगे। बड़ा हिट है, तुन्ना तुन्ना
अरे गेंद कहां गया मुन्ना, सरकार गेंद गया नेरल स्टेशन, 6 रन। थँक्यू डीजे. आमचे प्रमुख अतिथी माननीय श्री भगवानजी मुने साहेब यांचं नुकतंच इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल की या आसनस्थ व्हायचं आहे. आपलं स्वागत आहे अतिथी कक्षामध्ये. तो चलिए बात करेंगे, बड़ा हिट देखिए उसे, तुन्ना तुन्ना, अरे गेंद कहां गया मुन्ना. ओके, मॅच थांबवायची आहे सर. चलिए 32 रन बनाए. देखिए मैच थोड़ा सा खास मेहमान यहाँ से आते हुए, अंपायर थोड़ा सा वेट कीजिए यहाँ से. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थानं मानवंदना देण्यासाठी आमचे सर्वांचे लाडके भगवान शेठ हे खऱ्या अर्थाने पाहतोय. बाळासाहेब ठाकरे यांच्या वेशभूषामध्ये आपण पाहतो कट्टर समर्थक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना आदरणीय पूज्य मानणारे आमचे सर्वांचे लाडके भगवान दादा या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं करूया टाळ्यांच्या गजरामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बात है, सुबह अभी जिंदा है, शाम अभी जिंदा है, दिल्ली कहता है स्वर्गीय बाला साहब ठाकरे अभी भी जिंदा है जब तक महाराष्ट्र की धरती पर है. धर्मासाठी जो राजा लढला, लोकजनहितासाठी राजा अधिपती, राजा माझा शिव छत्रपती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. तो चलिए बात करेंगे सबके लाडले सबके प्यारे. देखिए इस वक्त हमारे वीआईपी डाइस में तशरीफ रखते हुए यहाँ पर भगवान सेठ देखिए बात करेंगे. कहती ना जिंदगी में ऐसी कोई नहीं ढूंढो, ऐसी हस्ती ढूंढो यहाँ पर तस्वीर में कम मुसीबत में ज़्यादा. सुबह भी जिंदा है, शाम भी जिंदा है, दिल्ली कहता है कि स्वर्गीय बाला साहब ठाकरे अभी भी जिंदा हैं जब तक महाराष्ट्र की धरती पर है. ऐसे देखिए हमारे रथी महारथी. क्राउड देखिए खचाखच एकदम से यहाँ पर वेलकम, स्वागत है यहाँ पर भगवान दादा आपका. और चलेंगे मैच की तरफ जहाँ पर मैच भी देखिए एकदम से सनसनी मचाए रखी. यहाँ से पहला गेंद के पर 6 रन आने के बाद देखिए यहाँ से गेम में वापस लौटे यहाँ से. और फिर से एक बार देखिए ड्राइव यहाँ पर शॉर्ट कवर पर देखिए यहाँ से पैर से रोकना चाहते थे पर गेंद देखिए निकलता हुआ यहाँ से चौक चौक. देखिए ये गलती, इसका कीमत चुकाना पड़ेगा यहाँ से भाई. छोटी छोटी गलती देखिए यहाँ से. कहती ना जिंदगी में काम ऐसा करो कि लोग आपको टीवी पर देखे, सीसीटीवी पर नहीं. ना कद बड़ा ना पद बड़ा, मुसीबत में जो खड़ा वही सबसे बड़ा यहाँ पर स्वर्गीय बाला साहब ठाकरे. बात करेंगे आज उनकी देखिए यादों को लेकर भगवान से देखिए हम देख सकते हैं इस वक्त तशरीफ रख चुके हैं. और पूरी उनके कार्यकर्ता देखिए, हमारे मैनेजमेंट भी देखिए यहाँ से सभी का बहुत बहुत है. मैच देखिए एकदम से क्लोज चल रहा है यहाँ से. 34 रन बन चुका है. अभी भी देखिए बात करेंगे 20 की जरूरत है. और गेंदे देखिए बात करेंगे यहाँ से. और ये चले क्रॉस खेलने के थे, ये डॉट गेंद थोड़ा मुश्किल बना सकता है. सिर्फ शक्ति कड़ाओ टीम देखिए वो जानते हैं भाई. यहाँ से कहते ना डर से डरोगे तो बड़ा कैसे करोगे.
तो वही काम देखिए यहाँ से करते हुए खास करके गेंदबाज नीतू माली देखिए यहाँ से छक्का खाए और उसके बाद देखिए गेम में वापस लौटते हुए अभी भी देखिए 15 गेंद शेष है यहाँ पर है और जीत की बात करेंगे 20 की जरूरत है यहाँ से। तैयार गेंदबाज और फिर से देखिए स्लाइस करके गेंद को निकाल दिया यहाँ से। क्या बल्लेबाजी देखिए होता हुआ यहाँ पर है और डगआउट में देखिए तालियां बजती हुई धतिंग 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 धतिंग। स्वर्गीय बाला साहब ठाकरे हमेशा ये कहा करते थे कि बिजली मारे तो गब्बल में दाब लो, अगर कोई दुश्मन ज़्यादा सताए तो उसे जड़ से उखाड़ दो। तो इस वक्त देखिए हम देख सकते हैं यहाँ पर हमारे भगवान सेठ देखिए तस्वीर रखते हुए और यही तो बात बताया जब जब देखिए महाराष्ट्र की धरती पर भगवा झंडा और इस तरह के हंसते रहेंगे, झंडा भी लहरता रहेगा और ये जिक्र होता रहेगा। चलेंगे यहाँ पर टीम का स्कोर देखिए पहुंचाए 40 रन। एक छोटी छोटी गलती देखिए ओवर को लंबा बना रहा है यहाँ से, खास करके देखिए पंकज बदे देखिए यहाँ से लेफ्ट हैंड बैटर है यहाँ से मुश्किल बनाते हुए फुल लेंथ था यहाँ से पल्ला घुमा यहाँ से। अब कड़ाओ टीम को देखिए थोड़ा सा मेहनत और ज्यादा करना होगा भाई यहाँ से। छक्के लगाए उसके बाद देखिए सिंगल। अब समीकरण देखिए यहाँ से बदलते जा रहे हैं यहाँ से। अब जीत के लिए देखिए बात करेंगे यहाँ से 13 की जरूरत है और गेंद भी बचाए भाई 13 देखिए यहाँ से। कहती है ना कोशिश कर रहे हैं, कोशिश करते रहेंगे और जब तक जीत ना मिले तब तक संघर्ष करते रहेंगे, लेकिन ये साझेदारी को अब तोड़ना कहीं ना कहीं कड़ाऊ टीम के लिए जरूरी हो चुका है। अगर ये साझेदारी खेल जाते हैं मुझे नहीं लगता है मैच आखिरी गेंद तक जाएगा। कहते ना जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात जरूरी है सनम। और ये चलिए ऊंचाई तो ली है, थोड़ा लंबाई की कमी है, फील्डर पहुंचे हैं ओ अभी थे वगैरह यहाँ से। क्या यहाँ से देखते हैं ओहो यहाँ पर कैच भी छूटा और रन आउट भी छूटा भाई यहाँ से, यानी लैला की शादी में लफड़ा हो गया क्योंकि एक मौका था भाई यहाँ से गेम में लौटने का। यहाँ से नाखुश नाखुश देखिए यहाँ से अभी वगैरह देखिए दूर से गए थे लेकिन कैच लेते। कहती ना मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे, लेकिन तब तक 2 रन आता हुआ समीकरण बदलता हुआ देखिए यहाँ से 12 गेंद 11 की जरूरत है। धन्यवाद। दरम्यान एक सूचना असेल आमचे प्रमुख अतिथी माननीय श्री माझगाव ग्रुप ग्रामपंचायत माझगावचे विद्यमान सदस्य मारुतीदादा ढवाळकर यांचे नुकतंच इथं आगमन झालेलं आहे। त्यांना विनंती असेल की अतिथी कक्षावर येऊन विराजमान व्हायचं आहे आणि मच्छिंद्रदादा पाटील यांना देखील विनंती असेल की आपण देखील येऊन इथे विराजमान व्हायचं आहे। खरं तर मैत्री चषकाचे जनक म्हणून संबोधले जातात मारुतीदादा ढवाळकर यांचं दरवर्षी मैत्री चषक अतिशय सुंदर आयोजन आणि एक खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याची नक्कीच त्यांची उत्सुकता असते। धन्यवाद। चलिए संदीप सर का टॉच हो चुका है, अगला मैच का टॉच हो चुका है। देखिए हमारे वीआईपी डाइस में इस वक्त देख सकते हो सबके लाडले सबके प्यारे भगवान से देखिए ग्रेट एंट्री और जहाँ पर मैदान पर देखिए सनसनी मची हुई है भाई। यहाँ पर भलाई देखिए 54 का टारगेट था लेकिन से इस टारगेट को देखिए अब बचाना थोड़ा कठिन हो रहा है, लेकिन क्रिकेट है दोस्तों कुछ कहा नहीं जा सकता है। भलाई 12 गेंद देखिए 11 की जरूरत है यहाँ से, लेकिन कहते हैं ना हार और घास कहीं भी पैदा हो सकती है। प्रकाश सर जीत हमेशा आपको दिखाई देती है लेकिन हार कभी आपको दिखाई नहीं देती। यहाँ से कौन बोल सकता है T20 वर्ल्ड कप देखिए जब 30 गेंद पर 30 की जरूरत थी, आए थे बुम बुम बुमराह और किए थे गुमराह। कहीं हमारे भारतवासी ने टीवी ऑफ कर दिया था लेकिन जीत दर्ज हुआ था भाई। यहाँ से यही तो कहा जाता है भाई कि कश्ती कभी भी डूब सकती है और तकदीर कभी भी बदल सकती है। दोस्तों ये ग्रामीण मुकाबला है, मैच का रिजल्ट कभी भी बदल सकती है। गिरकर उठना मेरी ताकत है और हारी हुई बाजी को जितना ये कड़ाऊ टीम का भी ताकत है भाई। बहुत सारी टूर्नामेंट में पासा पलटते ही हैं, लेकिन जिस तरह से यहाँ पर दोनों बल्लेबाज खास करके कहूँगा धीरज जोशी और अब पंकज भी देखिए भाई वो भी रंग में आ चुके हैं। काम तो आसान नहीं है लेकिन नामुमकिन, और यही देखिए नामुमकिन भी कोई नहीं है भाई। यहाँ से कहते ना हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए, अगर यहाँ जितनी डॉट गेंद जाएगी उतनी मुश्किल बनेगी भाई। यहाँ से अब 11 गेंद देखिए 11 की जरूरत है। अतः रंगाता अली मैच धीरे धीरे पेशर 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 में देखिए कुकर ओ खराब गेंद देखिए यहाँ से पंकज बदे बता दिए भाई यहाँ से कि मुझे मत दिखाओ उंगली नहीं तो मैं बन जाऊंगा सौरभ गांगुली सौरभ गांगुली सौरभ गांगुली सौरभ
त्याचे जे मुख्य कार्यकर्ता आहेत ते म्हणजे शिवसेनेचे एक बुलंद तोप आमच्या कोल्हारे ग्रुपाचे विद्यमान कार्यसम्राट सरपंच माननीय महेश शेठ विर्ले साहेब यांच्या नावाने रंगली जाणारी स्पर्धा सरपंच चषक 2025 आपण या ठिकाणी पाहता। ओ क्या देखिए यहाँ पर बल्लेबाजी, अब मौका है लेकिन ये भी मौका गया। ओहो मामा ठाकुर, अरुण भी गए और सपना भी भाग गई, क्योंकि कैच भी छूटा और मैच भी छूटते जा रहे हैं। कोई बात नहीं भाई, यहाँ से होता है, वक्त बुरा रहता है रक्त नहीं। आज तेरी है तो कल मेरी है, लेकिन जीत के लिए यहाँ से ताकि रे कितना रन रह गया बाकी। अब 3 की जरूरत है भाई, यहाँ से मत हो उदास, लोग देंगे तुझे ताना, सर वो भी झुका लेंगे जब आएगा तेरा जमाना। कड़ाव टीम देखिए इस साल थोड़ा सा बहुत सारी मैचेस देखिए जीता हुआ मैच को हार, लेकिन क्या साझेदारी बनी भाई यहाँ से। इसे कहते हैं जय और बीरू की जोड़ी, गेंदबाज की कमर तोड़ी और जीत के लिए केवल यहाँ से 2 रनों की जरूरत है। यही तो बात छेड़ा था भाई यहाँ से कि मोहब्बत दिल तोड़ता है और मेहनत रिकॉर्ड तोड़ता है। और दो बल्लेबाजों ने देखिए यहाँ से मेहनत दिखाई, लेकिन आउटफील्ड में कुछ खराब फील्डिंग रही और कुछ लेन खराब रहा, जिसका फायदा दोनों बल्लेबाजों ने लिया से। बहुत बढ़िया शुरुआत दी यहाँ पर। अभी तक देखिए कोई बल्लेबाज नहीं डगआउट पर शांत हैं, लेकिन क्राउड दर्शक देखिए इनकी सराहना करना चाहेंगे। भाई पी डैश में देखिए हम देख सकते हैं हमारे भगवान सेठ है, कहते हैं ना जमीन पर मकान बना लेना बड़ा आसान रहता है, लेकिन किसी के दिल में जगह बनाना इतना आसान नहीं रहता है। वो सिर्फ स्वर्गीय बाला साहब ठाकरे इनकी कार्यकर्ता और शिवसेना देखिए ये नाम हमेशा देखिए आज भी दिल में राज कर रही है भाई। कुछ भी कर लीजिए, कुछ भी मान लीजिए भाई। और हल्की हाथों से ड्राइव खेला यहाँ से, कवर को चीरता हुआ यहाँ से। क्या यहाँ पर विनिंग शॉट ये हो सकता है? हाँ ये विनिंग शॉट है। अलग कड़ाउट टीम यहाँ से, मत हो उदास, लोग देंगे तुझे ताना, लेकिन सर वो भी झुका लेंगे जब आएगा तेरा जमाना। यही वो टीम है, पीछे 1 महीना चाहिए भाई। बदलापुर मानकुली टूर्नामेंट के ऊपर चैंपियन बनी थी, डौले पड़ा जैसे टीम को फाइनल में सिक्का दिया था। वक्त बुरा रहता है लेकिन रक्त नहीं, आज तेरी है कल मेरी, लेकिन